बातमी बुलढाण्याची आहे। बुलढाण्याच्या डोंगर खंडाळ्यात मध्ये आता माय लेकीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। आर्थिक वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे। तर नात्यातील 4 महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होतोय। कौटुंबिक आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही मारहाण करण्यात आली होती। बुलढाणा तालुक्यात डोंगर खंडाळा या भागामध्ये या माय लेकीला नात्यातल्याच महिलांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याच्या सहाय्याने मारहाण केली आहे। तर या प्रकरणी गुन्हा सुद्धा पोलिसात दाखल करण्यात आलेला आहे। तर मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। प्रफुल्ल खंदारे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रफुल्ल, खरं तर काही आर्थिक कारण होतं यात असं सांगण्यात येतं, पण काय अपडेट्स आणखी या संदर्भात? स्नेहा, हे संपूर्ण कौटुंबिक वाद आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून पैशाला घेऊन आजची बोलचाल आहे या दोन्ही कुटुंबांमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। पैसे उधारीचा व्यवहार आहे आणि हा उधारीचा व्यवहार पूर्ण होत नसल्यामुळे संपूर्ण नातेवाईकांनी या ठिकाणी महिलेला या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की बेदम अशी लाकडी दांड्याने देखील मारहाण केलेली आहे। हे संपूर्ण प्रकरण आता पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। बुलढाणा ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये 4 महिलांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी हा संपूर्ण व्हिडिओ जप्त केला आहे। संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जातोय। खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने कौटुंबिक वाद सुरू असताना जेव्हा आर्थिक व्यवहार होतो तेव्हा तो आर्थिक व्यवहार सुलाईकीने सोडवला गेला पाहिजे होता, मात्र असं होताना यामुळे दिसत नाही। त्यामुळे हा वाद जो आहे तो टोकाला गेला आणि पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊन 4 जणांवर याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला। स्नेहा, 4ही महिला आहेत। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतील आणि चौकशी अंती काय नेमकं प्रकरण आहे ते देखील बाहेर येईल। नक्कीच, धन्यवाद या अपडेट्स बद्दल प्रफुल्ल। आपण पाहतोय अतिशय गंभीर हे प्रकरण। पैशांचा वाद होता आणि घेतलेले पैसे परत दिलेले नाहीत पीडित महिलेने आणि तिच्या लेकीने, म्हणून 4 नातेवाईकांनी 4 महिलांनी मिळून कुटुंबातीलच या मायलेकींना मारहाण केलेली आहे।